नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये। आज आपण अगदी धाबा स्टाईल भेंडी दो प्याजाची रेसिपी पाहणार आहोत। भेंडी दो प्याजा करण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे भेंडी, कांदा आणि टोमॅटोज। तर इथे सर्वात प्रथम मी पाव किलो भेंडी घेतला आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। भेंडी धुवून घेतल्यानंतर याची मागची आणि पुढची बाजू कट करून घ्या आणि एका भेंडीमधून 2 ते 3 काप होतील इतकं कट करून घ्या। आता ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला भेंडीचा जो साईज आहे ना जरा मोठाच असतो, त्यामुळे 1 इंच इतकं भेंडी इथे मी कट करून घेतली आहे। भेंडी कट करून घेतल्यानंतर मी इथे कढई घेतला आहे आणि त्या कढईमध्ये 2 चमचे तेल यात घातली आहे। आता इथे आपण या तेलामध्ये हे भेंडी थोडंसं भाजून घेणार आहोत। असं केल्याने भेंडीमध्ये जो चिवटपणा असतो ना तो निघून जातो, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवर ठेवून ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। भेंडी भाजून घेत असताना तुम्ही याच्यावर 1 लहान चमचा इतकं मीठ घाला, जेणेकरून भेंडी लवकरच भाजून जाईल आणि त्याचा चिकटपणा लवकर निघून जाईल। पहा, या स्टेजला भेंडीमधला जो चिकटपणा आहे हे पूर्णपणे निघून गेला आहे। आता आपण ही भेंडी एका ताटमध्ये काढून साईडला ठेवूयात। आता याच कढईमध्ये मी इथे 1 चमचा इतकं तेल अजून घातली आहे। जर तुम्हाला तेलाची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही अजून 1 चमचा यात वाढवू शकता। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, एक अर्धा चमचा मेथी दाणा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यात घातली आहे। लसणाचा कलर थोडंसं चेंज झाल्यानंतर मी इथे 5 ते 6 हिरवीगार मिरची कट करून यात घालत आहे। आता मी इथे या स्टेजला आल्याचं पेस्ट घालत आहे। चला, आता हे सर्व चांगल्या पद्धतीनं परतून घेऊयात। आता मी इथे 2 मीडियम साईजचा कांदा घेतली आहे आणि त्याचे मोठे मोठे काप करून घेतली आहे। तुम्ही कांदा इथे उभा पण चिरू शकता किंवा आडवा पण चिरू शकता, पण आपल्याला कांदा इथे अगदी बारीक चिरून घ्यायचं नाहीये, एकदम जाडसरच ठेवायचे। चला, आता कांदा पण आपण या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घेऊयात। गॅस मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे कांदा कलर चेंज होईपर्यंत किंवा असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घेतल्यानंतर मी इथे अर्धा वाटी इतकं दही यात ॲड करत आहे। एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला इथे मलाई दही वापरायचं आहे। आंबट दहीचा वापर या रेसिपीमध्ये करू नका। आणि अगदी बाजारासारखी मलईदार आणि घट्ट दही कशी करायची याची पद्धत मी या चॅनलवर शेअर केली आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा। दही अगदी चांगल्या पद्धतीने 2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर इथे आपण काही मसाले ॲड करणार आहोत। मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा हळद, 2 चमचे धनिया पावडर आणि 1 चमचा कांदा लसणाचा पावडर थोडंसं तिखट आणण्यासाठी याचा वापर केला आहे। सुरुवातीला आपण मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे कांदा लसणाचा पावडर इथे कमीच वापरा। चला, आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेऊयात। मी इथे सब्जी मसाल्याचा वापर या भाजीमध्ये केला आहे, पण हे ऑप्शनल आहे। आता या भाजीला अजून जरा चटपटा करण्यासाठी मी एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट इथे घातला आहे आणि ते म्हणजे कैरीचे लोणचे। मी इथे 2 चमचे कैरीचे लोणचं यात ॲड करत आहे। याने भाजीला चांगला असा आंबट गोड चव येतो आणि मधी मधी कैरी खाताना तोंडात आल्यावर छान पण लागते। आता हे कैरीचं लोणचं कसं बनवायचं याचं सुद्धा रेसिपी मी चॅनलवर घातली आहे,
पाहायला विसरू नका. कैरीच्या लोणच्याऐवजी तुम्ही कैरी बारीक कट करून सुद्धा यात घालू शकता, त्यानेही चव चांगला येतो. कैरीचं लोणचं घातल्यावर कमीत कमी 1 मिनिटासाठी हे मिश्रण तुम्ही भाजून घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथे टमॅटोज ॲड करायचे आहेत. मी इथे साधारणतः 3 ते 4 टमॅटो घेतली आहे आणि त्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर याचे मोठे मोठे असे उभे काप केले आहेत. हे पण अगदी चांगल्या पद्धतीने परतून घेऊयात. एक महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपल्याला टमॅटो अगदी चांगल्या पद्धतीनं शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो कच्चा नसू नये याची काळजी तुम्ही इथे घ्या. आणि टमॅटोज लवकर शिजण्यासाठी तुम्ही इथे एक ताट या कढईवर ठेवून टाका आणि त्यानंतर 2 मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवून या टमॅटोजला शिजवून घ्या. 2 मिनिटांनंतर पहा टमॅटोज चांगल्या पद्धतीने शिजलेत का नाही. जर अजून थोडे कच्चे असतील तर परत थोड्या वेळासाठी ताट झाकून शिजवून घ्या. टमॅटो शिजल्यानंतर मी इथे मिठाचा वापर करत आहे. चवीनुसार मीठ यात मी घातली आहे. लक्षात ठेवा, भेंडी फ्राय करून घेताना सुद्धा आपण जरा मिठाचा वापर केलो होतो, त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घाला. मीठ घातल्यानंतर मी इथे आपण जे फ्राय करून घेतलेले भेंडी आहेत किंवा जे सेमी फ्राय करून घेतलेले भेंडी आहेत ते आपण इथे ॲड करत आहे. आपली भेंडी ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे इथे शिजवण्याची गरज नाही. इथे मी छानपैकी कोथिंबीर कट करून या भाजीमध्ये ॲड करून घेत आहे. पहा, भाजी दिसायला किती छान दिसत आहे. 2 मिनिटे झाल्यावर तुम्ही गॅस बंद करून टाका आणि ही आपली ढाबा स्टाईल भेंडी दो प्याजा तयार आहे. ही भेंडी करत असताना टेस्टमध्ये कमतरता नाही, पण तेलामध्ये भरपूर कमतरता मी इथे केली आहे. कारण की आपल्याला टेस्ट तर पाहिजेच, पण हेल्थसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.